जगभरामध्ये अमेरिका इराण युद्धाचा जगाला फटका बसत असताना त्याचा फटका भारताला सुद्धा बसलेला आहे. होर्मुझ समुद्रधुनीवरून इराण अमेरिकेचा करार रद्द झाला आणि त्यानंतर येणाऱ्या जहाजावरती जे आहेत ते हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्यात एक भारतीय जहाज सुद्धा सापडलेलं होतं. त्यामध्ये 11 भारतीय प्रवासी होते. त्यातले 10 प्रवासी वाचलेले आहेत. एक जे आहेत ते मात्र जे आहेत ते पुण्यातले रहिवासी हेरम करमकर यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे. ते प्रॉपर पुण्यामध्ये राहतात. ज्या ठिकाणी ते सोसायटीत राहतात त्या सोसायटीतले त्यांचे जे शेजारी ते काका आपल्या सोबत आहेत. काका, काय नेमकं त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे? किती वर्षापासून राहतात? कसे होते हेरम करमरकर? तुमची कितीदा भेट झाली आणि कसा स्वभाव होता या सगळ्यात? त्यांची आमची बरेच वेळा भेट झाली. त्याच्या आधी ते जर्मनीला शिकायला गेले होते. इंजिनियर चांगले आणि उच्च पदावरती ते नियुक्त नोकरी करते. आणि आता नुकतेच 1 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर आमची परत जात नाहीये. पण युद्धाच्या वेळेस ते काहीतरी इंजिनिअरिंग असल्यामुळं एक ह्याच्यामध्ये खाली काही काम करत होते. त्याच वेळेस त्यांचा बॉम्ब स्फोटामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुम्ही त्यांच्या घरच्याशी चर्चा केली आहे? काल दिवसभर होता, काय चर्चा सुरू आहे? घरच्यावर खरं तर दुःखाचा प्रसंग आहे. प्रत्येकाच्यावर कुणावरही वेळ येऊ नये मात्र आली. काय दुःख व्यक्त केलं त्यांनी तुमच्याकडे कुटुंबियांनी? त्यांनी दुःख म्हणजे असं की लवकरात लवकर भारत सरकारने त्यांची बॉडी मुंढवा येथील केशवनगर कोरिडा इथे B2 503 मध्ये ते राहतात. त्यांची फॅमिली एकदम उच्चवर्गीय आहे. कोण कोण असतं त्यांच्याकडे? ते 2-3 म्हणजे त्यांचे कोरिडा इस्टेट मध्ये 2-3 फ्लॅट आहेत. परंतु ते एकाच फ्लॅट मध्ये ते नवरा बायको राहतो. कधी बोलणं झालं तुमचं शेवटचं? कसा होता मुलगा? म्हणजे एकदम शांत स्वभावाचा होता आणि तो प्रेम सोडून वागत होता. आणि त्याच्यात आता मृत्यू झालेला घरामध्ये वातावरण जरा घरच्यांवर ते दुःख आहे, ते बोलत नाही. काय मागणी आहे त्यांची तुमच्या माध्यमातून तरी भारत सरकारला कळावं? काय म्हणतायत ते सध्या? त्यांची एवढीच इच्छा आहे की भारत सरकारने लवकरात लवकर डेड बॉडी परत इंडियामध्ये आणि कोरिडा इस्टेट मध्ये त्याचे निधी करणार आहे. मुंबई इथे कोण सध्या कोण कोण आहे त्यांच्या घरी? काल तुम्ही भेट दिला. त्यांचे बरेचसे नातेवाईक आले होते. त्यात आता तिथं 2-3 फ्लॅट आहेत त्यांचे. ते आले होते, संपूर्ण कुटुंब आले होते. कधी साधारण काय चर्चा झाली? कधीपर्यंत येऊ शकते? त्यांचं काही बोलणं झालंय भारत सरकारशी? ते म्हणले 3-4 दिवस लागणार आहेत. पण शक्यता ते काही बोलायच्या मनस्थितीतच नाही. तुम्हाला कधी कळालं काकांनी? आम्हाला कळलं तर म्हणजे आम्ही 12-1 वाजेपर्यंत आम्ही बसूनच होतो त्यांच्या कुटुंबासह. पण ते फोन आला होता? हो, फोन आल्यावरती 6-7 वाजल्यापासून आम्ही 12 वाजेपर्यंत बसून. मग ते झोपायच्यामुळे ते गेले. काय नुकसान झालं वाटतंय ह्या मुलाला? कसं असे मुलगा? हा मुलगा म्हणजे टॉपवरचा इंजिनियर असल्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये फार मोठी हानी झालेली आहे. तुम्ही आधार देताय त्यांना? आम्ही आधार एवढंच देतो, आम्ही शेजार धर्म म्हणून आम्ही त्यांचे पाठीमागे कंपनी उभं राहू. लवकर बॉडी लवकर आणावा, सगळे वगैरे करून देऊ. तर आपण पाहतोय की इराण अमेरिका युद्धाचा जसं भारताला फटका बसलाय त्याच्या आता तरुण इंजिनियरचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यांच्या कुटुंबियाची मागणी आहे की लवकरात लवकर ही बॉडी जी आहे ती त्यांच्या स्वाधीन करावी, भारतात आणावी आणि त्यांच्यावर अंत्यविधी व्हावेत. खरं तर न भरणारं हे सगळं दुःख आहे आणि या दुःखामुळे त्यांचे कुटुंबीय बोलत नाहीत. त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतलेले जे काका आहेत त्यांनी मात्र आपल्याला ही सगळी जी परिस्थिती आहे ती आता सांगितल्याचं पाहायला मिळतंय. बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.